पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही तुफान राडा झाला आहे। 2 विद्यार्थी संघटनांमध्ये झालेल्या घोषणाबाजीचं जोरदार राजकारण सुरू झालंय। अभाविप आणि डाव्या चळवळीशी संबंधित विद्यार्थी पुन्हा समोरासमोर भिडले। दलित विद्यार्थ्यांनी यावेळी प्राचार्यांना घेराबही घातला। तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरती दगडफेक झाली। परिणामी तिथे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी सगळ्या विद्यार्थ्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला, मात्र बराच काळ हा गोंधळ सुरू होता। दरम्यान फर्ग्युसन कॉलेजमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी डेक्कन रोड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर नोंदवण्यात आलेली आहे। फर्ग्युसन कॉलेजमधल्या राड्याप्रकरणी प्राचार्यांनी पोलिसांना पत्र लिहिलं होतं, मात्र आता प्राचार्यांनी घुमजाव केलाय। या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्याचं पत्रात म्हटलं होतं, पण ती टायपिंग मिस्टेक होती असं आता प्राचार्य परदेशी सांगतायत। मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या। फर्ग्युसनच्या प्राचार्यांनीच या संदर्भातलं पत्र पोलिसांना दिलं होतं, मात्र आता त्यांनी यू टर्न घेतलाय। लातूर शहरात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झालेली असताना लातूरचे काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात मैदानी खेळांसाठी हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा आरोप करण्यात येतो आहे। व्हॉलीबॉल मैदान बनवण्यासाठी 2,500 लिटर पाण्याचा अपव्यय केला गेल्याचा आरोप झालाय, मात्र काँग्रेस शहराध्यक्षांनी हे आरोप फेटाळून लावलेत। चुकीच्या बातम्या दिल्या जात असल्याचं सांगत ते पाणी वापरात नसलेलं असल्याचं स्पष्टीकरण दिलं जात आहे। या प्रकारामुळे भाजपनं काँग्रेसवरती टीका करण्याची संधी साधलेली आहे। आताचा दुष्काळ हा आघाडी सरकारच्या धोरणांमुळे आहे। काँग्रेसला दुष्काळाचं काही पडलेलं नाही। शेतकऱ्याची काळजी असती तर पाणी वाया घालवलं नसतं असं भाजप आमदार राम कदम यांनी म्हटलं आहे। तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणावर थेट टीका करण्यात आलीय। याची माहिती घेऊन बोलेल, मात्र पाण्याची समस्या सर्वांनी गांभीर्यानं घेतली पाहिजे असंही ते म्हणाले। लातूरमध्ये 2 मोठे मुख्यमंत्री होऊन गेले, पण आजही दुष्काळाचा प्रश्न फोडला आहे। पाण्याच्या प्रश्नासाठी सुरू करण्यात आलेले प्रकल्प आजही अपुरे असल्याचं खडसेंनी म्हटलंय। 15 वर्षात 18 टीएमसी पाणी लातूरला आणू शकलो नाही, हे आमचं दुर्दैव असल्याचा टोलाही खडसेंनी लगावला आहे। दुष्काळाच्या प्रश्नावर विधान परिषदेमध्ये आपत्कालीन चर्चा झाली, त्याला उत्तर देताना खडसेंनी विरोधकांवर चांगलाच हल्ला चढवला। मराठवाड्यात गेल्या 12 दिवसात 50 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। विभागीय आयुक्तांनी ही आकडेवारी दिलेली आहे। 1 जानेवारी ते 21 मार्च या काळात 244 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। 10 मार्चपर्यंत हा आकडा 194 वर होता। दुष्काळाची दाहकता जसजशी वाढते तसतसं आत्महत्यांचं प्रमाण वाढत असल्याची भीती त्यामुळे व्यक्त होते। सावकारीच्या जाचाला कंटाळून कोल्हापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे। जिल्ह्यातील शिरढोण येथील 45 वर्षीय शेतकरी प्रकाश कोरे यांनी विष पिऊन आत्महत्या केली आहे। यातील धक्कादायक बाब म्हणजे कोरेंनी 12 मार्च रोजी कुरुंदवाड पोलीस स्टेशनमध्ये संबंधित सावकाराच्या विरोधात लेखी तक्रार दिली होती, मात्र पोलिसांनी सावकारावर कारवाई न केल्यामुळे प्रकाश कोरे यांनी आत्महत्या केल्याचं आता समोर आलं आहे। देवनार डम्पिंग ग्राउंडच्या आगीबाबत पाहणी करण्यासाठी 2 तज्ज्ञांची टीम केंद्रानं पाठवली आहे। सोमवार किंवा मंगळवारी ते आपला अहवाल सादर करतील आणि त्यानंतर आम्ही राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊ असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे। भाजप खासदार किरीट सोमय्या शुक्रवारी नाशिकमधल्या छगन भुजबळ यांच्या आलिशान बंगल्याची पाहणी करणार आहेत। तसेच हे बंगले कोणत्या पैशातून बांधण्यात आले आहेत हेही ते जाहीर करणार आहेत। दरम्यान भुजबळांच्या शेजारच्या कोठडीत अजित पवार आणि सुनील तटकरे असतील असा टोला सोमय्यांनी लगावला आहे। अजित पवार आणि सुनील तटकरेंनी बोगस कंपन्या स्थापून पैशांचा व्यवहार केल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे। ठाणे जिल्ह्यातील 5 शहरांना भातसा धरणातून पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। एकूण 50 MLD पाणी 5 शहरांना देण्यात येणार आहे। ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंध्र धरणाचा पाणीसाठा कमालीचा घटला आहे। त्यामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर या महापालिकांनी मोठ्या प्रमाणात पाणी कपात जाहीर केली आहे। या शहरात पाणी टंचाईमुळे नागरिकांची हाल सुरू आहेत, त्यावर तोडगा काढण्यासाठी अखेर या 5 शहरांना भातसा धरणातून पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। कौटुंबिक हिंसेनं पुन्हा एकदा ठाणे शहर हादरलं आहे। कर्जबाजारीपणा आणि मुलाच्या आजारपणाला कंटाळलेल्या सीताराम पेडणेकर या व्यक्तीनं स्वतःच्या पत्नीचा हाताची नस कापून खून केला आहे। तसंच मुलाचाही खून करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर विष पिऊन त्यानं आत्महत्या केलेली आहे। आत्महत्येचा प्रयत्न केलाय। दिवसभर सीताराम पेडणेकर बेशुद्ध होता, मात्र संध्याकाळी शुद्ध आल्यावर त्यानं या हत्येची कबुली दिली।
स्वतःला क्राईम ब्रांचचे अधिकारी सांगत व्यापाऱ्यांकडून खंडणी गोळा करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। गुन्ह्यांसंदर्भात टीव्हीवरच्या मालिका पाहून ही टोळी व्यापाऱ्यांचं अपहरण करून खंडणी गोळा करायची। या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे। तर संजय शहा यांचा नातेवाईक मंगेश माने हा सुद्धा होता। मंगेशला पैशाची गरज होती। त्याला संजय शहा यांच्या शेअर मार्केटमध्ये एका जुन्या केसची माहिती होती आणि त्यावरून संजय शहा यांचं अपहरण आणि खंडणीचा डाव त्यांना आखला। धुलीवंदनाच्या दिवशी बेस्टनं काही बसेसना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे गुरुवारी मुंबईत फक्त 45 ते 50% बसेस धावणार आहेत। शहरातील ऑफिसेसना धुलीवंदनाची सुट्टी असल्यानं प्रवाशांची संख्या फारशी नसेल। त्यामुळे इंधन बचत करण्यासाठी बेस्टनं काही बसेसना सुट्टी दिली आहे। परभणीतल्या एका वधू पित्यानं इतरांना धडा घालून देणारी कृती केली आहे। पूर्णा तालुक्यातल्या ममदापूर गावचे रमेश काळबंडे या वधू पित्यानं आपल्या मुलीचे लग्न भागवत सप्ताहात करून त्याच लग्नात मुलीला शौचालय भेटरूपात दिलं। उघड्यावर शौचालय जाणं आरोग्यासाठी अपायकारक आहे, तसं ते सामाजिकरित्याही चुकीचंच आहे। म्हणून लाडक्या लेकीला शौचालय देण्याचा निर्णय काळबंडे दाम्पत्याने घेतला। जालन्यामध्ये एका खासगी वसतिगृहात बोर्डाच्या 7,500 उत्तरपत्रिका सापडल्या होत्या। हे सर्व पेपर गैरव्यवहार करून सोडवल्या जात असल्याचे प्रकार पोलिसांच्या छाप्यात उघड झालाय। या सर्व प्रकरणात पेपरचे कस्टोडियन जबाबदार असल्याचं बोर्डाच्या अध्यक्षांचं म्हणणं आहे। या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचं सांगत दोषी शाळांची संलग्नता रद्द करण्यात येईल। तसंच आतापर्यंत 250 पेपर्सवर सांकेतिक खुणा केल्याचं आढळलं आहे। या सर्व विद्यार्थ्यांना पुढील 2 वर्ष परीक्षा देता येणार नाही असंही बोर्डाच्या अध्यक्षांनी सांगितलं आहे। बोगस विद्यार्थी दाखवून आर्थिक घोळ केल्याच्या कारणावरून वर्धा जिल्ह्यातल्या शिष्यवृत्ती घोटाळा चांगलाच गाजतो आहे। याआधी 18 संस्थांवर कारवाई केल्यानंतर आता 65 संस्थांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे। समाज कल्याण विभागाच्या नेमाडे समितीच्या अहवालानुसार वर्ध्यातल्या 109 संस्था दोषी दाखवण्यात आल्या होत्या। त्यात आजी माजी आमदारांच्या संस्थेसह मोठ्या संस्थांचाही सहभाग यात होता। या संस्थांची मान्यता रद्द करण्यात आली असून आता दोषी संस्था चालकांच्या अटकेची मागणी होते आहे। मुंबईतल्या दादरमध्ये पायरेटेड डीव्हीडींची होळी मनसे चित्रपट सेनेने केली आहे। या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे सपत्नीक उपस्थित होते, तर मराठी चित्रपट कलावंतांची यावेळी उपस्थिती होती। पायरेटेड डीव्हीडी हे चित्रपटसृष्टीपुढचं सध्याचं सर्वात मोठं आव्हान आहे, म्हणून पायरेटेड डीव्हीडींवर चित्रपट पाहू नयेत असं कळकळीचं आवाहन यावेळी कलावंतांनी केलं। त्यांच्याशी सर्वत्र आनंदात होळी साजरी होत असताना आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातली मुलं मात्र या आनंदापासून वंचित राहतात। या मुलांनाही होळीचा आनंद लुटता यावा याकरता औरंगाबादमधल्या काही महिलांनी पुढाकार घेतला। होळीच्या निमित्तानं या सर्व मुलांसाठी पुरणपोळी आणि भाजी भाताच्या रुचकर जेवणाचा बेत आखण्यात आला होता। सातारा परिसरातल्या शाळेत शिकणारी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातली ही सर्व मुलं आहेत। त्यामध्ये ज्योतिनगर भागातल्या महिलांनी पुढाकार घेऊन वर्गणी गोळा केली। त्यातून जवळपास 250 मुलांसाठी पुरणपोळीचा हा कार्यक्रम करण्यात आला। मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई आहे। पाण्याच्या थेंबासाठी वणवण करण्याची वेळ आलेली आहे। या परिस्थितीमध्ये झी मीडियानं पाणी वाचवा कोरडी होळी खेळा हा सामाजिक संदेश दिला आहे। नागरिकांनीही त्याला चांगला प्रतिसाद देत कोरडी रंगपंचमी खेळण्याची शपथ घेतली। औरंगाबादच्या डायमंड लायन्स क्लबच्या सभासदांनी फक्त गुलाल लावत होळी साजरी करण्याचं ठरवलं। ढोल ताशाच्या गजरात एकमेकांना गुलाल लावत होळीचा हा उत्साह त्यांनी साजरा केला। शिर्डीमध्ये साईबाबा मंदिर परिसरातल्या गुरुस्थान मंदिरासमोर पारंपरिक पद्धतीनं होलिका दहन कार्यक्रम साजरा करण्यात आला। समाजातल्या कुप्रथा नष्ट होवोत अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली। दरवर्षी साईंच्या शिर्डीमध्ये होळी साजरी करण्यासाठी देशविदेशातून साई भक्त मोठ्या संख्येनं शिर्डीला येतात। त्यानुसार गुरुस्थान मंदिरासमोर माध्यान्ह आरती आदी होळीचं विधिवत पूजन करून होलिका दहन केलं गेलं। तर संध्याकाळी द्वारकामाई मंदिरासमोर सामूहिक होलिका दहन करण्यात आलं। या निमित्तानं साईबाबांना पुरणपोळीचं नैवेद्य दाखवण्यात आला। अंधश्रद्धा निर्मूलन समिती अहमदनगर जिल्हा दारूबंदी आंदोलन आणि राष्ट्रीय हरित सेना यांच्या संयुक्त विद्यमानं संगमनेर शहरात व्यसनांची होळी करण्यात आली। समाजात व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलं असून किशोरवयीन मुलंही त्याकडे वळत असल्याचं चित्र दिसतं आहे। या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरात अशा अनोख्या होळीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थी उपस्थित होते। दरम्यान शिर्डीत मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असताना निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं नगरपंचायत कार्यालयासमोर गुटख्याची होळी करण्यात आली। यावेळी शिर्डीतील अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी करण्यात आली।
राज्यातील तीव्र दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवत शहरातल्या व्यापारी संघटनेनं फुलांची होळी साजरी केली। नागपुरातील खामला व्यापारी संघानं फुलांची होळी खेळत नवा आदर्श निर्माण केला। एकमेकांवर फुलांचा वर्षाव करत कोरडे रंग आणि फुलांच्या पाकळ्यांनी होळी साजरी केली। होळीची सर्वत्र धूम असताना नागपुरात तृतीयपंथीयांनी कोरडी होळी साजरी केली। नागपूरच्या पाचपावली भागात शहरातले तृतीयपंथीय एकत्र आले आणि त्यांनी मोठ्या धुमधडाक्यात सण साजरा केला। राज्यात दुष्काळी स्थिती असताना सामाजिक भान म्हणून या समाजानं कोरडी होळी साजरी करत आपल्या कृतीनं समाजापुढे एक उदाहरण सादर केलं। पिंपरी चिंचवडच्या आरटीओ कार्यालयात रिक्षा चालकांनी चांगलाच गोंधळ घातला। रिक्षा परवान्यांसाठी पुणे जिल्ह्यातील अनेक भागातून इथे अर्ज दाखल झाले होते। त्यांना सुरुवातीला परवाना देण्याचं मान्य केलं गेलं, मात्र आता ते शहराचे नागरिक नाहीत असं सांगत परवाने नाकारण्यात आले। त्यामुळे संतापलेल्या रिक्षा चालकांनी इथे गोंधळ घातला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।